दादा हे दादा कुठं मेला दादा दादा अरे बाहेर ये लग्न करतोस काय आणि ते कोणा संग एक तमाशावाली बरोबर अरे अरे तिला माझ्यासारखं ना बावली सारखं नाचवलं तिच्या बरोबर नाही हे कधीच होऊ शकत नाही दादा अरे दादा बाहेर ये मला माझं घर वाटून दे दादा अरे तुझ्या रोजच्या गाव जेवणात मला राहायचं नाही माझ्या नावावर डांबर वाचतोस काय हा सगळं गाव माझ्या पाठीशी आहे त्यांच्याकडे मी तुझी तक्रार केली आता बाहेर येतोस हे सगळं घरदार तुझं जाळे टाकून अरे दादा बाहेर काय पाहिजे मी अरे मी घरात नाही बोलू हे काय खेळ बोललाय सा तू काय अरे अरे तुझे पाय घरात कसं टिकेल अरे त्या बाईच्या नादात तू या घरची इज्जत घालवते आहेस अरे अरे तू माझी बेअब्रू करतोयस मी तुझ्यावर गावात तक्रार केली आहे आणि ती सर्व मंडळी इथं येऊन तुझी इच्छे विरोध करण्यापेक्षा माझं मला घर वाटून दे म्हणजे या घराचे दोन भाग करू हो हो मला तेच पाहिजे अरे अरे कसला राक्षस तुझ्या डोक्यात फिरलाय अरे असलं वेचलं पाहिजे घर मेदीवाना करतोय तू नशेत आहेस जा जा घरात जा आपण उद्या बोलू जा काय काय उद्या बघू अरे दादा तू पण त्या बाईसारखा वेळ घालायला लागलास की सुभान दादा का आला अरे अरे मला मुक्त कर ना मी माझं पाहून घेतो अरे तुझ्या उष्ट्या संसारात राहण्यापेक्षा मी माझं वेगळं झालेलं बरोबर सुभान काय बोलतोस हे अरे दुसऱ्याला किती कान बनले तरी जे घ्यायचं घ्यायचं आहे तेच घ्यायचं उगीच काहीतरी घेऊन डोक्यात काम करून घेऊ नकोस अरे सुभान तू माझा भाऊ आहेस ना मग असा दूर जाऊ नकोस पुन्हा ऐकू नकोस अरे चांदणी सुद्धा शेवटी माणूसच आहे ना मग असं का वागतोय सांग अरे अरे ती माणूसच आहे पण कोणासाठी अरे जगातल्या कंटाळलेल्या जीवांना विरंगुळ देण्यासाठी दादा तू मला शांतपणा शिकवलंस दादा तू अरे गावची पंचायत इथं येण्या अगोदर तू मला माझं घर वाटून दे नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणाच आहे सुभानराव काय चाललंय तुमचं अहो तुमच्या घरातल्या आम्हाला गाववाल्यांना लुटू नका तुमच्या तुम्ही समजून गेले मिटवा जनतेने आम्हाला निवडून दिलंय नाहीतर काय नसेल मार बाबा मार काढून दे आम्ही त्याच लाईनीने मारतोय मार
घरात परत तुझी उतरली नाही वाटतं अजून. अजून 1 तास उरला काय चौकीला जायला सांग नाही तर तुला सुद्धा या घरातून बाहेर काढावं लागेल. बघा बघा सुभानराव बघा म्हणजे हे घर तुम्ही कोणी नाही छान छान अहो ती बाई एकदम नाचणार आणि हा घेईल तुंतुना 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 करते मला या गावचं नाव बदला होतंय. अरे असं होत असेल तर तुला गावाचा गाव कुठे दाखवावं लागेल. विश्वास सुभाष तुला होय अरे त्याचा या घरावर पूर्ण अधिकार आहे. ते मी आणि आम्ही ते ना सगळे बेवडेच मध्ये सगळे बेवडे जाणी सगळे बेवडे जाणी बाराची पिलास म्हणून बरोबर आहे. शिल्पा गावपंडे काय झालं तुमचं? अरे आपण इथं आलो कशासाठी आणि तुम्ही काय म्हणताय हे? स्वतःची बायका भीत नाही. त्याला 2 वेळाची अन्नाची मुदत आहे. त्याला न्याय निघाला करायचा का अधिकार आहे? दादा फार होतंय तुझं लय झाली पण मूल लय झाली. म्हणजे सरकारनं 2 टाइमचं अन्न मिळत नाही तर एक टाइम तर उरलेलं खटायचं काय बाबाची वगैरे. अरे लेका अरे इथून पंच म्हणून आला आणि सरपंचाचा पंचनामा करतोस. तुझ्या ब्रेन आहे का नाही? शिल्पा तू आधी चालतो वेतन त्याला घेऊन चला सरकार आणि मळ्यातल्या घरावर डांबून ठेवा. जातो इथून बोला वाटप करा आणि ती मागणी ठेवली बघा ती बरोबर तुझ्याकडे ठेवा म्हणजे कसं बैठकीला बरं चालतो मी. चल बाबा चल देवाच पुण्याच्या गणाला मी करतो
हे सरपंच झालं. कशाला प्यायला पाहिजे अरे सरपंचच्या पुढे मार. हा चोर चोर. Oh,